सफेद जादूबद्दल बायबल काय म्हणते? सफेद जादूचे वर्णन चांगली जादू म्हणून केले गेले आहे, काळ्या जादूच्या विरुद्ध, ज्याची शक्ती वाईट आत्म्यांच्या शक्तींपासून प्राप्त होते. काळ्या आणि सफेद जादूमधील फरकांबद्दल अनेक भिन्न मते आहेत. ती शब्दशः एकाच गोष्टीसाठी दोन नावे आहेत. या कल्पनेपासून पुढे जाणे, ते विशेषतः त्यांच्या स्वतःच्या हेतूंसाठी विषय केलेले आहेत. या विश्वासाकडे जाणे, ध्येय आणि हेतू पूर्णपणे भिन्न आहेत एकमेकांकडून. बायबल चांगली आणि वाईट जादू यात फरक करत नाही. जोपर्यंत बायबलचा संबंध आहे, जादू ही जादू आहे. जादूचा उपयोग चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी करावा की नाही, हे पवित्र शास्त्र वेगळे करत नाही. हे पूर्णपणे निषिद्ध आहे, कारण ते देवाशिवाय इतर शक्तीच्या स्रोताला आग्रह करते. सफेद जादूचा सराव करणाऱ्यांना सहसा विकाइस्ट किंवा विकिस्टिस्ट म्हणतात, जे निर्मात्याऐवजी सृष्टीची पूजा करतात आणि ते सैतान किंवा दुष्ट आत्म्यांना कृती करण्यास उद्युक्त करू शकत नाहीत. तथापि ते पृथ्वी माता, देवदूत आणि किंवा यांना आवाहन करतात. घटक विक्काचे मध्यवर्ती विषय, जर ते काही नुकसान करत नसेल तर तुमची इच्छा करा. सफेद जादूमध्ये डुबकी मारणारे बरेच लोक स्वतःला विक्का म्हणतात, मग ते प्रत्यक्षात विक्का असले किंवा नसले तरीही. जरी विक्का खूप मोकळे मनाचे आहेत आणि त्यांच्या विश्वासामध्ये अनेक भिन्न पंथ आणि सैद्धांतिक दृष्टिकोन आहेत, तरीही काही विश्वास प्रथा आणि परंपरा आहेत ज्या सफेद जादूचे अनुसरण करतात, विक्काशी संबंधित आहेत. पृथ्वीच्या माता, घटकांची किंवा देवदूतांची पूजा करण्याचा हेतू असो आणि एखाद्या व्यक्तीने फक्त चांगले करण्याचा हेतू असो, वास्तविकता अशी आहे की शेवटी सफेद आणि काळ्या जादूमध्ये काही फरक नाही, कारण ते दोघेही देवाशिवाय कशाची तरी पूजा करतात. सफेद जादूचे अनुयायी नकळत त्याच देवाला म्हणजेच सैतानाला प्रार्थना करत आहेत, ज्याला काळ्या जादूचे अनुयायीही आहेत असा विचार करणे भयावह आहे. जादूटोण्याचे सर्व प्रकार पवित्र शास्त्राच्या जुन्या आणि नवीन करारामध्ये देवाच्या कायद्याचे उल्लंघन म्हणून नियुक्त केले गेले आहेत आणि त्याचा निषेध केला आहे. अनुवाद 18वा अध्याय 10 ते 16 वचन, लेवी 19वा अध्याय 26 वचन, 31 वचन, 20 अध्याय 27 वचन, प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 8 ते 10 वचन. फारोच्या जादूगारांनी त्यांच्या गुप्त जादूच्या कला चा वापर करून मोशे आणि अहरोनाच्या चमत्कारांची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला, जे चेटूक आणि जादूगारांच्या प्रथा किंवा विधी जसे की मंत्रोच्चार, जादूचे शब्द पाठ करणे, मोहक ताबीज आणि संरक्षणात्मक ढाली आणि त्यांचा स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी वापरला जातो. निर्गम 7वा अध्याय 11 वचन, 8 अध्याय 7 वचन. प्रेषित पॉल अलीम जादूगारांची निंदा करतो, त्यांना सैतानाची मुले असे घोषित करतो, जे सर्व कपट आणि सर्व धूर्ततेने भरलेले होते आणि प्रभूच्या सरळ मार्गापासून दूर गेले नाहीत. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 10 वचन. बायबलमध्ये कोठेही जादू किंवा जादूगार सकारात्मक प्रकाश म्हणून चित्रित केलेले नाही. या सर्वांचा देवाने निषेध केला आहे. पवित्र शास्त्र म्हणते की देव सर्व प्रकारच्या जादूचा तिरस्कार करतो. हे का? कारण ते देवाकडून आलेले नाही. सफेद जादू फायदेशीर आहे असा विचार करून सैतानाने लोकांना फसवले आहे. तो हे करू शकतो कारण तो प्रकाशाचा देवदूत असल्याचे भासवत आहे. 2 करिंथ 11वा अध्याय 14 वचन, परंतु त्याची इच्छा जास्तीत जास्त आत्म्यांना अडकवण्याची आहे. बायबल त्याला आणि त्याच्या दुष्ट योजनांविरुद्ध चेतावणी देते. सावध राहा आणि जागृत राहा, कारण तुमचा शत्रू सैतान एखाद्या गर्जना करणाऱ्या सिंहासारखा आहे जो एखाद्याला गिळंकृत करण्यासाठी शोधतो. 1 पेत्र 5वा अध्याय 8 वचन. परंतु आत्मा स्पष्टपणे सांगेल की भविष्यात अनेक लोक कपटी आत्मे आणि भूतांच्या शिकवणीकडे लक्ष देऊन विश्वासापासून दूर जातील. 1 तिमोथेय 4 अध्याय 1 वचन. खरी आध्यात्मिक शक्ती केवळ देवाकडून प्राप्त होते, जी येशू ख्रिस्तासोबतच्या योग्य नातेसंबंधातून त्याच्यावर विश्वास ठेवून आणि विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणात राहणाऱ्या पवित्र आत्म्यापासून येते.